हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. संतोष देशमुखांचा शवविच्छेदन अहवाल माझाच्या हाती. शरीराच्या प्रत्येक भागावर गंभीर जखमा, संपूर्ण शरीर काळं निळं. बेदम मारहाणीचा धक्कादायक वास्तव अहवालात नमूद. आमदार धसांचा कार्यकर्ता सतीश भोसलेचे अनेक कारनामे उघड. मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल. गुन्हा दाखल होऊनही अजून अटक का नाही, सवाल उपस्थित. अनिल परबांची माफी न मागितल्यास निलंबन करावं. छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना केल्याप्रकरणी प्रवीण दरेकरांची मागणी. परबांना सळो की पळो करून सोडण्याचा इशारा. आज सादर होणार राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल. लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांसाठी केलेल्या खर्चानंतर राज्याची आर्थिक स्थिती कशी याची उत्सुकता. महाराष्ट्रात 9 महिन्यात 10 वर्षातली विक्रमी परकीय गुंतवणूक. मुख्यमंत्र्यांची माहिती. 9 महिन्यात 1,39,434 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक. एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय अजय अशर यांना मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवलं. फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का. 3 उपाध्यक्षांची नियुक्ती केली. अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी राष्ट्रवादीत स्वागत केलं. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये 181 बोगस बांगलादेशी लाभार्थी. किरीट सोमय्यांनी नाशिकच्या कळवणमधला प्रकार उघडकीस आणला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न पुरस्कार द्या. सुधीर मुनगंटीवारांची मागणी. 100 आमदारांच्या सह्यांचं पत्र आज सरकारला देणार. तुरुंगातून बाहेर आल्यावरही महेश मोतेवारचे कारनामे सुरूच. जास्तीच्या परताव्याचा आमिष दाखवून लोकांकडून पैसे गोळा करत असल्याचा व्हिडिओ माझाच्या हाती. साथीदारांच्या नावे दौलत प्राईड नावाची कंपनी स्थापन. बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर वर्धा आणि यवतमाळच्या नागरिकांचं मूक आंदोलन. 1.5 वर्षांपूर्वीच्या अपघात प्रकरणी बस मालक चालकावर कारवाई नाही. मदतही न मिळाल्यानं नातेवाईक आक्रमक. दहशतवादी तहव्वूर राणाचा भारताकडे हस्तांतर आणखी जवळ. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानंही तहव्वूर राणाची याचिका फेटाळली. प्रकृती चांगली नाही आणि भारताच्या तुरुंगात जाच होण्याचं कारण अमान्य. L&T कंपनी महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची सुट्टी देणार. महिला दिनापूर्वी अध्यक्ष सुब्रमण्यम यांची मोठी घोषणा. कंपनीतल्या 5,400हून अधिक महिला कर्मचाऱ्यांना लाभ. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.